नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कान्हेरी केव्स. केव क्रमांक 2. या केवचा पुढचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. बारकाईनं पाहिलं असता असं दिसतं की ही एक सलग केव नसून वेगवेगळ्या वेळी केलेली वेगवेगळी अशी 6 एक्सकॅव्हेशन्स आहेत, ज्यांना आपण 2A 2B वगैरे म्हणूया. 2A सगळ्यात दक्षिणेकडे असून ही एक सिंपल सेल आहे. या केवचा पुढचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. 2Aच्या शेजारी 2B आहे. या केवची डावी आणि समोरची भिंत नष्ट झाली आहे. मधल्या ट्रॅव्हर्स भिंतीमुळे या केवची विभागणी 2 भागात झाली आहे. एक भाग म्हणजे मागची सेल आणि दुसरा भाग म्हणजे समोरचा ओपन एरिया. या सेलमध्ये एक बेंच आहे. दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला आहे, पण त्याच्या खाणाखुणा दिसतात. टू सी हे एक चौकोनी आकाराचं चैत्यगृह असून त्याचं छत फ्लॅट आहे. भिंतीवर काही स्कल्पचर्स कोरली आहेत. आतमध्ये एक स्तूप आहे. या स्तूपाचा ड्रम वर निमुळता होत जाणारा आहे. खाली सॉकल आणि ब्रीमवर रेल पॅटर्न कोरला आहे. डोम स्फिअरसारखा आणि आतमध्ये वळलेला आहे. हर्मिका आणि कॅपिटल कोरले आहेत. सगळ्यात वर छतात अम्ब्रेल्ला कोरली आहे. टू डी हे देखील एक चौकोनी आकाराचं चैत्यगृह असून त्याचं छत फ्लॅट आहे. बाजूच्या भिंती नष्ट झाल्या आहेत, पण समोरच्या बाजूच्या पायऱ्या बघता या केवला दरवाजा असावा. इथे एक भग्न स्तूप आहे. टू ई ही एक इंटरेस्टिंग केव असून कान्हेरीमधल्या असलेल्या केव्सपैकी सगळ्यात प्रथम कोरलेली ही केव असावी. हे एक चौकोनी आकाराचं चैत्यगृह असून त्याचं छत फ्लॅट आहे. समोरचा भाग नष्ट झाला आहे. बाजूच्या भिंती देखील बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. समोरच्या बाजूला पायऱ्या खोदलेल्या आहेत. देर आर 2 ह्यूज मॉर्टाइसेस ऑन आयदर साइड ऑफ द स्टेप्स. इथे पूर्वी दरवाजा असेल. आतमध्ये एक स्तूप आहे. स्तूप छोटा आणि साधा आहे. ड्रम छोटा आणि डोम मोठा आहे. स्तूपाचा पृष्ठभाग गुळगुळीत केला आहे. हर्मिका कोरलेली नाही. यावरून हा अगदी सुरुवातीच्या काळात कोरलेला स्तूप असावा. भाजे केव्समध्ये असलेल्या चैत्यगृहातील स्तूपापेक्षाही आधीच्या काळातील हा स्तूप आहे. याचा काळ इसवी पूर्व 3रं शतक असावा. सोपारा इथे व्यापार चालत असे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पहिल्या केव्स प्रायोगिक रूपात कोरण्यात आल्या त्यापैकी ही केव असावी. बौद्ध भिक्षू जवळपास नैसर्गिक गुहांमध्ये किंवा छोट्या साकारलेल्या झोपड्या बांधून
राहत असावेत असे वाटते. 2F हा एक मोठा हॉल असून बसायला बेंच आहेत. आतमध्ये 2 सेल आहेत. 2 tanks adjacent to each other and a shallow rectangular basin are present at its entrance. The largest among them is to collect rainwater and also perhaps water from the natural springs and has a provision to be closed with a wooden lid. An adjacent tank is larger and rectangular. This must have been for washing hands or to fetch water for bathing. Water flooding from the bigger tank is collected in the second tank. This is most probably for animals to drink. इथे 3 इन्स्क्रिप्शन्स आहेत. एक आहे सत म्हणजे अन्नछत्राचं दान जे नाशिकच्या व्यापाराने दिले आहे. दुसरे पनीयक म्हणजे गूळ पाणी किंवा ताक याची सुविधा उपलब्ध केल्याचं दान जे कल्याणच्या एका सुवर्णकाराने दिलं आहे. आणि तिसरे म्हणजे पोढी म्हणजे पाणपोईचं दान जे देखील कल्याणच्याच दुसऱ्या एका व्यापाऱ्याने दिले आहे. पाण्याची व्यवस्था पुढे केली आहे आणि अन्नछत्र आणि तहानलेल्यांसाठी व्यवस्था म्हणून हॉल आणि मागच्या 2 खोल्या यांचे दान केले आहे म्हणजे त्या कोरण्यासाठी निधी दिला आहे. हे दान संघाकडे जमा केल्याचे म्हटले आहे. इथल्या एका स्तूपावर 18व्या शतकातील एक ग्राफिटी इन्स्क्रिप्शन आहे ज्याच्यात एका ब्रिटिश सोल्जरचं नाव आणि त्याची रेजिमेंट कुठली हे त्यानेच लिहून ठेवले आहे. अशा तऱ्हेने कान्हेरी केव्हशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.